बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंजिनियर होण्याचं स्वप्न असतं आणि हे इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता विद्यार्थी आपला अभ्यास योग्य पद्धतीने करत असतात. खूप प्रामाणिकपणे काही विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातील असताना देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास जे आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. कुठलीही फॅसिलिटी नसताना सुद्धा अत्यंत चांगले गुणवत्तापूर्ण मार्क या विद्यार्थ्यांना मिळत असतात. आणि एकीकडे ज्या विद्यार्थ्यांना सर्व फॅसिलिटी मिळते ते विद्यार्थी मात्र काही ठिकाणी आपल्याला अभ्यास न करता इतर छंदांमध्ये ते रमलेले पाहायला मिळतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीची योग्य माहिती मिळाली पाहिजे आणि त्यांना त्यांचं ध्येय निश्चित करत असताना योग्य जर माहिती मिळाली तर निश्चित ध्येय साध्य करण्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. बऱ्याच वेळेस हे जे गोरगरीब विद्यार्थी असतात यांच्यापर्यंत योग्य माहिती न मिळाल्यामुळं सीईटी मध्ये 12वी नंतर आता ज्यांना इंजिनिअरिंग करायचे त्यांना 12वी मध्ये सीईटी जी आहे एमएसटी सीईटी ही परीक्षा द्यावी लागते किंवा जेई मेन ही आणखी एक एंट्रन्स एक्झाम आहे. या दोनपैकी एक जरी एंट्रन्स एक्झाम दिली, दोन्ही दिल्या तरी चालतात आणि त्यामधून विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करिता प्रवेश हा मिळत असतो. त्यांच्या पर्सेंटेज स्कोरनुसार, रँकिंगनुसार, गुणवत्तेनुसार त्यांना अभियांत्रिकीकरिता प्रवेश मिळत असतो. परंतु प्रवेश हा सर्वसाधारण कॉलेजला जर मिळाला तर निश्चितच डिग्री मिळते, मात्र पॅकेज आणि पुढं नोकरीचे प्रश्न उद्भवतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच आणि पालकांनी देखील आतापासूनच कोणत्या कॉलेजला चांगलं पॅकेज मिळतंय आणि त्या कॉलेजला सीईटीचा किती स्कोर त्या कॅटेगरी करता पाहिजे याची जर माहिती आत्ताच असेल तर त्या पद्धतीने विद्यार्थी आतापासूनच अभ्यास करतील आणि पर्यायाने त्यांचं ध्येय सुनिश्चित होण्याकरिता मदत होईल. ही जी माहिती आपण बघतोय ही माहिती जर काही ठिकाणी जे काउन्सिलिंग करणारे असतात त्यांच्याकडे जर गेलात तर त्या ठिकाणी 5-5, 10-10 हजार रुपये फी काही ठिकाणी घेतली जात असते आणि ही माहिती आपण विनामूल्य गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने ही माहिती आपण विनामूल्य देत आहोत. आता आपण देखील ही जी माहिती आपण पुढे बघणार आहोत ही योग्य विद्यार्थ्यांपर्यंत, जे विद्यार्थी 11वी 12वी मध्ये आहे, ज्यांना एमएसटी सीईटीचा अभ्यास करताय, जेईचा अभ्यास करताय, ज्या पालकांचे मुलं 11वी 12वी मध्ये आहे, ज्यांना पुढे इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमधून करायची, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता निश्चित आपण याची मदत करावी, जेणेकरून योग्य व्यक्तीपर्यंत योग्य माहिती गेली तर योग्य त्याचं ध्येय मिळवताना त्याला निश्चित फायदाच होईल. आजची आपण माहिती बघतोय 52 लाख पॅकेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी एमएसटी सीईटी कट ऑफ. यामध्ये आपण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे की जे आता ऑटोनॉमस झालेलं आहे, युनिव्हर्सिटी झालेली आहे त्याची स्वतः, तर यामध्ये या कॉलेजचं पॅकेज किती आहे आणि या कॉलेजला एमएसटी सीईटी मध्ये किती पर्सेंटाइल स्कोअर लागतो याची माहिती आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला पॅकेजची माहिती आपण बघतोय. यामध्ये कंपनीचं नाव आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, अत्यंत नावाजलेल्या कंपन्या आपल्याला जेपी मॉर्गन सारखा ग्रुप यामध्ये पाहायला मिळतोय. डीई शॉ, आरसीसीएम, वेल्स फार्गो, हिल टी टेक्नॉलॉजी, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, फिनिक्यू अशा या कंपन्या आहेत. यामध्ये डीई शॉ ही जी काही कंपनी आहे या कंपनीने 2 विद्यार्थ्यांना 52 लाखाचं पॅकेज ऑफर केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची कोणती ब्रँच होती तर कॉम्प्युटर ही ब्रँच होती. काही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनला देखील 22 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. बऱ्याच वेळेस पालकांकडून एकच ब्रँच की कॉम्प्युटर आणि आयटीलाच फक्त करिअर आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स असं काही नाही. इतर देखील मेकॅनिकल असेल, ईएनटीसी असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँच आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे, तर या विद्यार्थ्यांना देखील 22 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. तर यामध्ये आपण हायएस्ट पॅकेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 52 लाख. आणखी पुढे देखील माहिती आहे, एक आपण व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचू शकता. पुढच्या ज्या कंपन्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे अत्यंत नावाजलेल्या बजाज ऑटो सारख्या कंपन्या आहेत. यामध्ये सुद्धा 11 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी दिलेली. सॅलरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 19.63 लॅक्स म्हणजे 19.63 लाख. या 19 पासून 10 लाखापर्यंत या सॅलरी गेले. काही विद्यार्थ्यांना 19 लाख, 18 लाख, 13 लाख, 12 लाख, 11 लाख, 10 लाख असं पॅकेज पाहायला मिळतंय.
ब्रांचेस यामध्ये कॉम्प्युटर, मेकॅनिकल, ENTC, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अशा ब्रँचेसला सुद्धा विद्यार्थ्यांना असं पॅकेज हे मिळत आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी. पुढचे जर आपण माहिती बघितली तर त्या ठिकाणी सुद्धा कंपन्यांचे नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांची संख्या पुढे पाहायला मिळते आणि पॅकेज यामध्ये 21 लाख BNY मेलॉन या कंपनीमध्ये पॅकेज 12 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि सॅलरी त्यांना मिळाली 21.64 लाख. अशाच पुढच्या देखील कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा 19 लाख, 16 लाख, 12 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, कॉम्प्युटर असणाऱ्या विद्यार्थ्यांना. असं एकूण 87 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट या वर्षी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील पुढे ही प्रक्रिया सुरूच आहे, फक्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणखी देखील यापेक्षा जास्त देखील पॅकेज पाहायला मिळू शकतं. सध्याची ही लेटेस्ट माहिती आपण बघतोय. आता हे झालं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी आतापर्यंत जर बघितलं या वर्षी तर 52 लाखाचे हायएस्ट पॅकेज गेलेलं आहे आणि लोवेस्ट आपल्याला पाहायला मिळते 12.32 लाखाचं पॅकेज हे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे पॅकेज आपल्याला पाहायला मिळत आहे. आता त्याचसोबत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही जी काही टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही झालेली आहे ही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे. आता यामध्ये या कॉलेजला जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर त्यामध्ये या करिता ही जी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे COEP पुणे या कॉलेजचं नाव आहे. COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर यामध्ये MST CET ला किती मार्क्स पाहिजे, MST CET मध्ये किती पर्सेंटेज स्कोर पाहिजे तर त्याची माहिती आता आपण बघतोय. ही जी माहिती आहे ही 2024-25 चा जो कॅप राऊंड 1 झालेला होता त्याची ही माहिती आपण बघतोय. COEP पुणे कॅप राऊंड 1 ची 2024-25 ची. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग होम युनिव्हर्सिटीचा हा कट ऑफ आपण बघतोय. तर यामध्ये स्टेट लेवलला जी ओपन म्हणजे जनरल ओपन यामध्ये ब्रॅकेट मधला जो नंबर आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे MST CET चा पर्सेंटाइल स्कोर. तर तो पर्सेंटाइल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 99.96 असा त्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाइल स्कोर होता आणि वरती ब्रॅकेटच्या वरती जो नंबर पाहायला मिळतोय तो त्या विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता, म्हणजे राज्यातला गुणवत्ता यादीमधील क्रमांक 96 होता. बघा म्हणजे किती कट ऑफ हा त्या ठिकाणी हाय असतो. तर या पद्धतीने जनरल ओपन करिता MST CET चा पर्सेंटाइल स्कोर होता 99.96, जनरल SC करिता 99.34, जनरल ST करिता 97.03, VJ करिता 99.33, NT1 करिता 99.43, NT2 करिता 99.80, NT3 करिता 99.65, जनरल OBC करिता 99.87, जनरल SCBC करिता 99.82, लेडीज ओपन करिता 99.93, लेडीज SC करिता 98.83, लेडीज ST करिता 97.88, लेडीज NT1 करिता 99.53, लेडीज NT2 करिता 99.76, लेडीज NT3 करिता 99.78, लेडीज OBC करिता 99.80, लेडीज SCBC 99.88, फिजिकली हँडिकॅप ओपन 98.73, फिजिकली हँडिकॅप SC 83.53, फिजिकली हँडिकॅप OBC 98.09, फिजिकली हँडिकॅप SCBC 96.58, डिफेन्स ओपन 99.76, डिफेन्स SC 96.76, डिफेन्स OBC 99.55, डिफेन्स SCBC 99.55, TFWS 99.98. तर एकंदरीतच 99 आणि 98 चा कट ऑफ हा आपल्याला कॉम्प्युटर सायन्स करिता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे करिता पाहायला मिळतोय. 52 लाखाचं पॅकेज या कॉलेजला मिळालेलं आहे, हायएस्ट पॅकेज 2024 मध्ये. आणखी देखील ती प्रक्रिया पुढे सुरूच राहणार आहे. आपण लेटेस्ट माहिती बघतोय. तर ही माहिती जे विद्यार्थी आता 12वी मध्ये आपल्या जवळचे कुणी अभ्यास करत असतील, ज्यांना MST CET चा अभ्यास करत असतील, JEE चा अभ्यास करत असतील, ज्या आपल्या नातेवाईक कमी पालक असतील, ज्यांच्या रिलेटिव्ह ही माहिती उपयोगी आपल्याला वाटते त्यांच्यापर्यंत निश्चित आपण शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्याचा पुढे फायदा होईल. जास्तीत जास्त ही माहिती गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत जर भेटली तर त्यांना योग्य दिशा मिळेल.
कारण मार्क असूनच सुद्धा उपयोग होत नाही. प्रॉपर कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हे मुलांना समजलं पाहिजे आणि त्याकरिता आपण 7info युट्यूब चॅनलच्या मार्फत ही जी पूर्ण माहिती आहे ही विनामूल्य विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत आहोत. आपण देखील यामध्ये हातभार लावा. धन्यवाद.